गोष्ट आहे ती. आज माझ्या 40 वर्षाच्या कालावधीत लय जण भेटले. तवापासून सांगतोय माऊली, अरे संतांचा अनुग्रह घेतल्यानं स्थूल देहाचं तादात्म्य तुटतं आणि प्रबोधानं सूक्ष्म देहाचं तुटतं आणि देवासवीचं जे काय अज्ञान आहे ते संपूर्ण निघून जातं. अरे तुम्ही संत संप्रदाय म्हणजे पहिला अनुग्रह. ओम नमो ज्ञानेश्वरा तुमचा अनुग्रह लागलो आणि करोनी प्रबोध संत लावून या हात आडा. आणि त्यावेळेस प्रबोध. ह्या दोनच क्रिया संत संप्रदायाने चालत आल्या त्या. आणि ही जनरल दिसतं का ना, हे अनुग्रह नाही हो. आपण संतांना शरण काय जातो, आपल्याला जे माहित नाही ते गोष्ट विचारायसाठी जातो ना शरण. शरण गेल्याचं नंतर त्यांनी आपल्याला माहित आहे ते आपण बडबड करतोय ते सांगावं का अनुग्रह द्यावा. असला तर देईल का नसल्यावर काय देणार. नक्ट झालं तरी सुद्धा नाही जमणार. अरे एवढा मोठा संप्रदाय संतांनी त्या कालापासून आतापर्यंत जसाच्या तसा आणलाय. त्यावेळेस संतांनी उपदेश केला, निवृत्तीनाथाने ज्ञानेश्वर अवस्थेत शिरला. जनार्दन स्वामींनी नाथांना उपदेश केला तर ब्रह्मस्थिती प्राप्त झाली. विसोबा खेचरने नामदेव राहायला अनुग्रह दिला तर नामदेवराव समाधिस्थ झाले. ही ब्रह्मस्थिती निश्चिम. हे अनुभवता संपूर्ण पातले परब्रह्मा नायसाने. काही कष्ट न करता संतांनी सांगितलेलं अनुग्रहाचं चिंतन केलं तर बसल्या ठिकाणी समाधी लागली. अरे याला संत संप्रदाय म्हणतात. आज कोणत्या कोणत्या मठात आणि कोणत्या कोणत्या दिंडीत समाध्या लागत्या त्या का लागत नाहीत. नकटे अजून विचारायला येत नाही. ती 40 वर्ष झाला आम्ही सांगतो. माझे श्रीपाद बाबा सांगून गेले आज 40 वर्षापर्यंत, पण एकाला सुद्धा अजून विचारलं नाही. कारण का भांडी कुणी घासायचे नकटे है ना. काय कळणार आहे त्यांना. अरे एवढा मोठा संतांचा निरोप या समाजाला द्यायसाठी संतांचा अवतार आहे. देह कष्ट भीती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती है ना. आणि मग ही आपणासारखे करती तात्काळ वर्धहस्त मस्तके ठेवितान. अरे गटार गंगेशी मिळाली ती गंगा रूप झाली. आणि मग हे सगळे गावागावाला सप्ते चालले ते हाय संतांचं वाङ्मय तिची उन्नती का बुडवायचं चालले ते. जरा थोडा विचार करायला पाहिजे. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेव आणि एक तरी ओवी काय देवाचं